हां एकच पेज का 2 4 5 7 8 दाखवती आहे. हे मुंबडी 4 5 4 5 7 विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या S2च्या पिरियडला प्रवेग किंवा त्वरक या संकल्पनेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. परंतु PPTवर चुकून TYBA राहिलेलं आहे, ते करेक्शन SYBA आणि विषयाचं अर्थशास्त्र SEC जे दिलेलं आहे तिथे S2 करायचं राहिलेलं आहे, तरीसुद्धा त्याची नोंद घ्यावी. तर आजच्या पिरियडला म्हणजे S2च्या पिरियडला आपल्याला प्रवेग या मुद्द्याचा विचार करायचा आहे. मागच्या पिरियडला आपण गुणकाचा विचार केला, तर आजच्या पिरियडला आपल्याला प्रवेगाचा अर्थ, व्याख्या, प्रवेगाचं सूत्र आणि इथपर्यंतच बघूया. बाकी पुढचं प्रवेगाच्या मर्यादा वगैरे पुढच्या पिरियडला बघूया. तर गुणक संकल्पना आपण मागच्या पिरियडला अभ्यासली आहे. गुणक आणि त्वरक किंवा त्वरकालाच प्रवेग असं म्हणतात. तर गुणक आणि त्वरक ह्या समांतर संकल्पना आहेत. गुणकामुळे गुंतवणुकीचा उपभोग खर्चावर आणि त्याद्वारे उत्पन्नावर होणारा परिणाम समजतो, तर त्वरकामुळे उपभोगातील बदलाचा गुंतवणुकीवर होणारा परिणाम समजतो. तर त्वरक ही संकल्पना गुणकाच्या आधीची आहे, कारण केन्सने 1936मध्ये आपला जो ग्रंथ प्रकाशित केला होता त्यापूर्वीच प्रवेग तत्व अस्तित्वात आलं होतं. आणि याच्यावरून असं लक्षात येतं की केन्सने गुणकाची संकल्पना आपल्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे आणि त्यापूर्वीच प्रवेग तत्व अस्तित्वात होतं. म्हणून असं म्हटलं जातं की प्रवेगाची संकल्पना ही आधीची आहे आणि नंतर गुणकाची संकल्पना आहे, पण ह्या दोन्ही संकल्पना ह्या समांतर आहे. तर आता आपण प्रवेगाचा अर्थ आणि प्रवेगाची व्याख्या या मुद्द्याचा विचार करणार आहोत. तर गुंतवणुकीचा उपभोगावर होणारा परिणाम गुणक सांगतो. म्हणजेच गुंतवणुकीत वाढ झाल्यावर उत्पादनात, रोजगारात, उत्पन्नात, मागणीत कशी वाढ होते हे गुणक सांगतो. तर उपभोगाचा गुंतवणुकीवर होणारा परिणाम हा प्रवेग सांगतो. उपभोगाचा गुंतवणुकीवर होणारा परिणाम याचा अर्थ उपभोग खर्चात वाढ झाली तर मग गुंतवणूक कशी वाढते, गुंतवणुकीमुळे मग उत्पादन पातळी, रोजगार पातळी, लोकांचं उत्पन्न कसं वाढतं हे प्रवेग दर्शवितो किंवा सांगतो. म्हणजेच प्रवेग तत्वात किंवा त्वरक तत्वात उपभोग खर्चातील वाढीमुळे गुंतवणुकीत वाढ होते असे म्हटले जाते. उपभोग खर्चात वाढ झाल्यामुळे गुंतवणुकीत वाढ होते व गुंतवणुकीतील वाढीमुळे उत्पादन पातळी, रोजगार पातळी व उत्पन्न यात वाढ होते असे प्रवेग तत्वात म्हटलेले आहे. तर आपण आता प्रवेगाची व्याख्या बघूया. तर प्रवेगाची व्याख्या अशी केली जाते. पहिली व्याख्या, उपभोग खर्चातील निव्वळ वाढ आणि प्रेरित गुंतवणूक यांचे गुणोत्तर म्हणजे प्रवेग किंवा त्वरक होय. उपभोग खर्चातील निव्वळ वाढ आणि प्रेरित गुंतवणूक यांचे गुणोत्तर म्हणजे प्रवेग किंवा त्वरक होय. आणि दुसरी व्याख्या अशी केली जाते की उपभोग खर्चातील वाढीमुळे गुंतवणुकीत ज्या पटीने वाढ होते त्यास प्रवेग म्हणतात. तर या व्याख्यांवरून आपल्याला असं लक्षात येतं की उपभोग खर्चात वाढ झाल्यामुळे, उपभोग खर्च वाढणं म्हणजेच लोकांची मागणी वाढणं, आणि अशा रीतीने जर उपभोग खर्च वाढला तर उत्पादन वाढीचे प्रयत्न करतात आणि त्यासाठी जे लोक बेरोजगार आहेत त्या लोकांना ते कामावर घेतात. मग ज्या लोकांना काम मिळतं, रोजगार मिळतो, त्यांना उत्पन्न मिळतं. त्यांना उत्पन्न मिळाल्यामुळे ते मागणी वाढवतात आणि त्यांनी मागणी वाढवल्यामुळे परत उत्पादन वाढतं, रोजगार वाढतं, लोकांचं उत्पन्न वाढतं. पर्यायानं देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होऊन देशाचा विकास होत असतो. तर अशा रीतीने उपभोग खर्चामुळे उत्पन्नात वाढ होते, गुंतवणुकीत वाढ होते, उत्पादन पातळीत वाढ होते, रोजगार पातळीत वाढ होत असते. मग उपभोग खर्चात वाढ झाल्यामुळे गुंतवणुकीत किती वाढ झाली, पर्यायाने उत्पन्नात किती वाढ झाली हे सांगण्याचं कार्य त्वरक किंवा प्रवेग करत असतो. मग आता आपण पुढे पाहणार आहोत प्रवेगाचं सूत्र. तर पुढील सूत्रांनी
त्वरकाचं मूल्य हे काढलं जात असतं. तर त्वरकाचं किंवा प्रवेगाचं सूत्र असं आहे की A इज इक्वल टू डेल्टा I अपॉन डेल्टा C. तर A इज इक्वल टू डेल्टा I अपॉन डेल्टा C. तर या सूत्रातील एचा अर्थ असा आहे की त्वरक आणि डेल्टा आयचा अर्थ आहे की गुंतवणुकीत झालेली वाढ आणि डेल्टा सीचा अर्थ आहे उपभोग खर्चात झालेली वाढ. याचा अर्थ त्वरकाचं मूल्य काढण्यासाठी गुंतवणुकीत झालेल्या वाढीला उपभोग खर्चात झालेल्या वाढीने भागावं लागतं किंवा गुंतवणुकीत झालेली वाढ आणि उपभोग खर्चातील वाढ यांचं गुणोत्तर म्हणजेच त्वरकाचं मूल्य होय. तर आता आपण एक उदाहरण घेऊ. तर समजा 10 कोटी रुपयांनी उपभोग खर्च वाढल्यामुळे गुंतवणुकीत 20 कोटी रुपयांनी वाढ होत असेल. 10 कोटी रुपयांनी उपभोग खर्च वाढल्यामुळे गुंतवणुकीत 20 कोटी रुपयांनी वाढ होते. याचा अर्थ 10 कोटींनी जर उपभोग खर्च वाढत असेल तर 10 कोटीची रक्कम ही खालती येईल आणि त्याच्यावरती 20 कोटी रुपये म्हणजेच 20 कोटी रुपयाला 10 कोटीने भागायचं आहे आणि मग इथे उत्तर येईल 2 म्हणून त्वरकाचं मूल्य 2 येईल. तर अशा रीतीने त्वरकाचं मूल्य काढण्यासाठी डेल्टा I भागिले डेल्टा C हे सूत्र वापरलं जात असतं. आणि उत्पादनात भांडवलाचा वापर जितका जास्त केला जातो तितकं त्वरकाचं मूल्य हे जास्त असतं. म्हणजेच उत्पादन पद्धती कोणती वापरली जात आहे त्यावर त्वरकाचं मूल्य हे अवलंबून असतं. तर त्वरकाचं मूल्य जास्त असेल तर गुंतवणूक जास्त करावी लागते आणि त्वरकाचं मूल्य कमी असेल तर गुंतवणूक कमी करावी लागते. तर अशा रीतीने त्वरक किंवा प्रवेग हा देशातील उत्पादन तंत्रावरती अवलंबून असतो. तर अशा रीतीने गुणक आणि त्वरक या दोन्ही समांतर संकल्पना आहेत, पण तरीसुद्धा त्यात थोडाफार काही फरक आहे. त्या फरकाचा आपण थोडक्यात विचार करूया. तर त्यातला पहिला फरक म्हणजे गुंतवणुकीत वाढ झाल्यास त्याचा उत्पन्नावर व रोजगारावर होणारा परिणाम गुणक सांगतो, तर उपभोगात वाढ झाल्यास त्याचा प्रेरित गुंतवणुकीवर होणारा परिणाम प्रवेग सांगतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे गुणक हा स्वायत्त गुंतवणुकीचा परिणाम असतो, तर प्रवेग हा प्रेरित गुंतवणुकीचा परिणाम असतो. तिसरा मुद्दा, गुणकाचा आकार सीमांत उपभोग प्रवृत्तीवर अवलंबून असतो, तर प्रवेगाचा आकार भांडवल उत्पादन गुणोत्तरावर अवलंबून असतो. चौथा मुद्दा, गुणक सीमांत उपभोग प्रवृत्तीसारखा मानसिक घटकांवरती अवलंबून असतो, परंतु प्रवेग हा यांत्रिक आणि तांत्रिक घटकांवरती अवलंबून असतो. कारण यांत्रिक तांत्रिक प्रगती जेवढी जास्त तेवढं त्वरकाचं कार्य हे जास्त असतं. पुढचा मुद्दा, गुणक तत्वात असे म्हटले आहे की उपभोग खर्च हा गुंतवणुकीवर अवलंबून असतो, तर प्रवेग तत्वात असे म्हटले आहे की गुंतवणूक ही उपभोग खर्चावरती अवलंबून असते. तर अशा रीतीने गुणक तत्वात असं म्हटलेलं आहे की उपभोग खर्च हा गुंतवणुकीवर अवलंबून असतो. गुंतवणूक जास्त झाली तर लोकांना गुंतवणूक जास्त झाल्यामुळे उत्पादन पातळीत वाढ होते, उत्पादन पातळीत वाढ झाल्यामुळे रोजगार पातळीत वाढ होते, रोजगार पातळीत वाढ झाल्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढतं आणि लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे उपभोग खर्च हा वाढत असतो. तर अशा रीतीने गुणक तत्वात असं म्हटलं जातं की उपभोग खर्च हा गुंतवणुकीवर अवलंबून असतो. गुंतवणूक जेवढी जास्त तेवढा उपभोग खर्च हा जास्त होत असतो. तर प्रवेग तत्वात असं म्हटलं जातं की गुंतवणूक ही उपभोग खर्चावर अवलंबून असते. दोन्ही तत्वात जे सांगायचं आहे ते सारखंच सांगायचं आहे, फक्त गुणक तत्वात प्रथम गुंतवणुकीला महत्त्व दिलं आहे की गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे उपभोग खर्चात वाढ होते आणि प्रवेग तत्वात असं म्हटलं आहे की उपभोग खर्चात वाढ झाल्यामुळे गुंतवणुकीत वाढ होते. तर अशा रीतीने गुणक तत्व आणि प्रवेग तत्व यामध्ये जरी ह्या समांतर संकल्पना असल्या तरी त्यामध्ये आपल्याला काही फरकाचे मुद्दे हे
दिसून येतात.